नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हायरल क्रिएटिव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपण मोबाईलमधून जे अप्रेंटिसशिपच्या जागा निघतात, MSRTC, महापारेषण, महानिर्मिती, महाजिनको तसेच इतर जे ITIमध्ये ट्रेड आहेत त्याच्यानुसार जे अप्रेंटिसशिपच्या जागा निघतात ते कशाप्रकारे ऑनलाईन भरायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी तुम्हाला Google Chrome ओपन करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये. त्यामध्ये तिथं सर्च करायचं आहे अप्रेंटिसशिप पोर्टल. त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप पोर्टलमध्ये यायचं आहे. तुम्हाला असं पेज दिसेल. त्यानंतर उजव्या साईडला कोपऱ्यात वरती 3 डॉट आहे, तिथे क्लिक करा. त्यानंतर लॉग इन रजिस्टर याच्यामध्ये क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेट इथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. त्यानंतर तुमचं इथे ईमेल ID टाका. जसं मी इथे टाकत आहे माझं ईमेल ID. त्याच्यानंतर व्हेरीफाय करण्यासाठी कॅप्चा टाका. त्याच्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जीमेल तसेच मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते तुम्हाला इथे 6 डिजिट OTP म्हणून आहेत. OTP टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं प्रोफाईल आणि सर्व माहिती तुमची इथे दिसेल. त्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर इथे 100% असणे आवश्यक आहे. जर नसेल तर ते कसे करायचं आहे याच्यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवण्यात येईल. याचीसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे आल्यानंतर आता सध्या महावितरण चंद्रपूरचा आपण विचार करूया. त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिपच्या जागा निघाल्या आहेत. तर ते कसं अप्लाय करता येईल हे या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. सर्वप्रथम माय अपॉर्च्युनिटी डॅशबोर्ड ज्याची खाली आहे त्याच्यावर या. माय अपॉर्च्युनिटीजमध्ये आल्यानंतर इथे सर्च बाय सोर्स इथे सर्चचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर इथं जो ऑप्शन आहे उजव्या साईडला तिथे क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येईल. त्यानुसार सर्च बाय इस्टॅब्लिशमेंट इथे क्लिक करा आणि इथे तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा आहे. मी आता चंद्रपूरमध्ये जे महावितरणच्या जागा निघाल्या आहेत तिथचा एक इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकतो, ते बघा. हे टाकल्यानंतर खाली त्याचाच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर O&M डिव्हिजन MSRTC चंद्रपूर असं लिहून आलं आहे, तिथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर अप्लाय या बटनावर क्लिक करा. अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्याच्यामध्ये 3 ट्रेड एलिजिबल दिसत आहे. सध्या आहे त्याची जाहिरात. इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कम्प्युटर ऑपरेटर म्हणजे स्कोपा. यामध्ये दिसत असेल की इलेक्ट्रिशियन त्याच्यामध्ये अलर्टली अप्लाय हे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, कारण मी ते अप्लाय केलेले आहे. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, समजा तुमचा ट्रेड वायरमॅन असेल तर या अप्लाय बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. आता मी या इलेक्ट्रिशियनला तर केलेच आहे, तर वायरमॅन याला अप्लाय करतो. अप्लाय केल्यानंतर सिलेक्ट आणि इथे चंद्रपूर अप्लाय. त्याच्यानंतर तुम्हाला आता दिसेल की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन दोन्हीलासुद्धा मी अप्लाय केलं आहे. पण तुम्ही असं करू नका. ज्या ट्रेडमध्ये तुम्ही ITI पास आहेत, समजा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन या एकच याला अप्लाय करा आणि त्याचे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला या प्रोफाईलमध्ये जोडावे लागेल. डॉक्युमेंटसुद्धा वगैरे कसे जोडावे याचीसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही ॲप्लिकेशन तुमची अप्लाय झालेली आहे आणि ही बघण्याकरिता तुम्ही कुठे कुठे अप्लाय केलं आहे यासाठी तुम्हाला माय अप्रेंटिसशिप यामध्ये यावे लागेल. तिथे तुमची अप्रेंटिसशिप झाली असेल तर दाखवेल, नाही तर नाही. त्याच्यानंतर पुन्हा माय अपॉर्च्युनिटीजमध्ये या. त्याच्यानंतर ऑल अपॉर्च्युनिटीज, ॲप्लिकेशन, इन्व्हिटेशन आणि रिकमेंडेड याच्यामध्ये ॲप्लिकेशन आहे, तिथे क्लिक करा. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही कुठे कुठे याआधी अप्लाय केलेलं आहे, तुमचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेलं आहे काय नाही अप्रेंटिसशिप. अशा प्रकारे डेट वगैरे व्ह्यू तुम्ही बघू वगैरे शकता. आता मी जी वायरमॅनची अप्लाय केली आहे ती बघतो, ती पेंडिंग दाखवत आहे. तिथे व्ह्यूमध्ये क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण त्याची माहिती येईल आणि जेव्हा तुमचा कॉन्ट्रॅक्ट इश्यू होतो तिथे तेव्हा वारंवार येऊन या वेबसाईटवर तुम्हाला पाहावे लागेल. नाहीतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट नंबर, ईमेल ID याच्यावरसुद्धा तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे त्या इस्टॅब्लिशमेंटकडून माहिती दिली जाईल. त्यानुसार तुम्ही तिथे जाऊन अप्लाय केल्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झाले असेल तर सुद्धा तुमचं तिथूनच कार्यकाळ पूर्ण होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि इथेच आता मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही नवीन माहिती अजून पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रोफाईल अपडेट कसं करायचं, डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे आणि भविष्यात कोणती तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होईल यासाठी तुम्ही आपल्या व्हायरल क्रिएटिव्ह या इंस्टाग्राम हँडल, व्हायरल क्रिएटिव्ह टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.